आणि 9 वर्षांच्या नातीवर आजोबानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या पर्वतीमधली ही संतापजनक घटना आहे। 50 वर्षीय नराधम आजोबावर सध्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि नागरिकांनी पाहिलं त्यामुळेच हा अनर्थ टळला। या मुलीचा आवाज ऐकल्यानंतर काही शेजारी धावून आले आणि त्यानंतर या आजोबाला नागरिकांनी पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला, काय घडलं होतं, मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितले मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नका मारलेले तिला आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्कारचं केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी जवायला पाहिजे। पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला, एवढंच कर्तव्य आम्हाला जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनताचा पण सपोर्ट आहे। आता हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं दुकानात कामाला आहे आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली। हे 9 साडेनऊ वाजेपर्यंत घडलेलं आहे। मी कामावरून आल्यानंतर हे घडलं। कामावरून आल्यानंतर ही सगळं सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले, दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होत तो आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले होते। घटना घडली, आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलिसांकडे आला होता, आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले। पोलिसांनी म्हणले काय ना आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगड फेक होईल। सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात ते म्हणले आम्ही बघू। आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं, तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे। काल ही घटना घडली त्यावेळेस मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो, मी रिक्षावर गेलतो, ही कामात होती कपड्या दुकानात, मुलगा एकटा होता तो झोपला होता। हे झाले 7 वाजता। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला।